मंत्रालयामध्ये तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी पोलीस दाखल झाले आणि तिचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र पोलिसांना जबाब देण्यासाठी महिला तयार नसून ती महिला दरवाजा उघडत नसल्यामुळे पोलिसांसमोर अडचण उभी राहिलेली आहे। त्याचबरोबर महिला पोलिसांच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्या महिलेवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असून ती मानसिकरित्या आजारी असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। तर मंत्रालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मारायला उठते, सीसी कॅमेरा तोडलाय, वॉचमनला मारलेला आहे, गाड्यांचे काचा फोडते, लिफ्टचा दरवाजा रोज आपटते, सगळे टीव्ही आपले सीसी कॅमेराचे आमच्याकडे हे आहेत, प्रूफ आहेत सगळे। पोलिसांकडे यापूर्वी सुद्धा काही तक्रारी गेलेल्या आहेत इतर केसेसमध्ये। तुम्ही सोसायटी म्हणून काही तक्रार केली आहे का? पोलिसांचं प्रत्युत्तर काय होतं? आम्ही सोसायटीतर्फे 4 वेळा तक्रारी केलेल्या आहेत आणि पोलिसांनी आम्हाला त्याबद्दल खूप सहकार्य केलेलं आहे। पण शेवटी कोर्टात तेव्हा तिला नेलं मॅजिस्ट्रेट, ती कोर्टाने तिचा निर्णय दिला की ती क्रॅक नाही आहे, म्हणजे मेंटली डिस्टर्ब नाही आहे, त्यामुळे तिला कुठली ट्रीटमेंटची जरुरी नाही आहे असं आम्हाला पोलिसांनी सांगितले। आमच्याकडे ऑर्डर आम्ही वाचली नाही आहे। आता इतकी मोठी घटना झाल्यानंतरची शेवटची मागणी काय आहे? एवढंच की तिने जे केलं ते कृत्य चुकीचं आहे, आमच्या सोसायटीत पण केलेलं चुकीचं आहे, इव्हन डेप्युटी CMच्या यांच्यात पण केलेलं चुकीचं आहे आणि तिला व्यवस्थित काउन्सिलिंग करून ट्रीटमेंट मिळावं ही आमची देवाच्या चरणी प्रार्थना आहे सगळ्या सोसायटीच्या तर्फे। बघा, देवेंद्रजी खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी आज सांगितलं एक स्टेटमेंटमध्ये तिच्या काय भावना आहे मी ती ऐकून घेणार डेफिनेटली, आणि तिला मदतीची गरज आहे म्हणून आम्ही, बघा, ती क्रिमिनल नाही आहे, मी आजही सांगते ती काही क्रिमिनल नाही, ती मुद्दाम म्हणून तिकडे गेली, तिला कुठेतरी रिहॅबमध्ये ॲडमिट करायला लागेल, तिला जे काय ट्रीटमेंट आहे ते द्यायला लागेल आणि देवेंद्रजी खूप मोठे ते समजून घेतील आणि जे काय तिला मदत हवी आहे ते करतील आणि डिपार्टमेंटला मेन म्हणजे डिपार्टमेंटला कळायला पाहिजे योग्य वेळेत योग्य निर्णय का घ्यायचे असतं। आज त्यांना कळलं असेल, आम्ही तेव्हा सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते, आज त्यांना करायला लागेल। रात्री साधारणपणे जी 6:45च्या सुमारास मंत्रालयामध्ये घडलेली घटना आहे, सदर घटनेमध्ये ज्या महिलेने हा प्रकार केलेला आहे त्या महिलेची आयडेंटिटी ओळख ही पटलेली आहे। सदर महिलेवर मुंबई पोलीस दलामध्ये एक यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा माननीय न्यायालयापुढे पोलिसांतर्फे एक रिपोर्टसुद्धा सादर केला होता की ही महिला तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे आणि तिचे उपचार करण्यात यावेत यासाठी सुद्धा न्यायालयाला विनंती केली होती, परंतु सदर महिलेच्या भावाने यामध्ये जबाबदारी घेण्याचं कबूल केल्यावर पोलिसांची विनंती तिने नाकारली होती। तरी या संदर्भाने ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे। गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन बाहेरच्या महिलेने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। त्या महिलेच्या घराच्या बाहेर सध्या आपली टीम आहे आणि सध्या आपण बघतोय की या सदर महिलेचं घर हे अजूनही बंदच आहे। या घरामध्ये प्रवेश करण्याचा काही वेळापूर्वी पोलिसांनी प्रयत्न केला। महिला पोलिसांचं पथक हे या सदर महिलेच्या घराबाहेर तैनात करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, मात्र सोसायटीतले इतर रहिवासी आणि त्यासोबतच या ठिकाणचे स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्या सांगण्यानुसार ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं कळतंय। काही वेळापूर्वी या पोलिसांनी त्या महिलेच्या घरात जाण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। आपण जर बेल वाजवून बघितली तर या बेलला सुद्धा सदर महिला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये। त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं या स्थानिकांकडून सांगण्यात येत असल्याकारणाने पोलिसांकडून सुद्धा आता समुपदेशनाची भूमिका घेण्यात आलेली आहे। नशी पाठक, झी मीडिया, मुंबई।